दीपो मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया या यूट्यूब चॅनलवरती. आज दिनांक 30 जून 2026 पासून आपल्या महाराष्ट्र राज्यातील एस-आय-आरचं काम सुरू होणार आहे आणि त्या संदर्भामध्ये BLO ॲपमध्ये आपल्याला जे डाव्या हाताकडे वर दिसते स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात एस-आय-आर ही टॅब आपल्याला ॲक्टिव्ह करून देण्यात आलेली आहे. तर ही टॅब आणि या टॅबमध्ये असलेल्या सब टॅब यांची तोंड ओळख फक्त आपण करून घेणार आहोत. आपलं BLO ॲप ओपन केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला आपला समोर पेज ओपन होईल. त्या एस-आय-आर टॅबवरती आपण क्लिक करूयात. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला भाषा निवडा हे दिसेल. तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. आपली भाषा निवडायची आहे. सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर एस-आय-आर प्री ड्राफ्ट या अंतर्गत आपल्याला या विविध टॅब दिसत आहेत. सर्वप्रथम आहे आपली गणना प्रपत्र डॅशबोर्ड. यावर जर आपण क्लिक केलं, तर आपल्याला इथे शेवटचं अपडेटची तारीख दिसते, एकूण मतदार दिसतील. त्यानंतर त्या निळ्या कलरमध्ये जे लिहिलेलं आहे, गणना प्रपत्र वितरण ट्रॅकर. इथं आपण किती जणांना आपले ते फॉर्म वाटप केलेले त्याची सांख्यिकी माहिती 3 भागात दिलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या निळ्या पट्टीमध्ये आपल्याला लिहिलेलं आहे गणना प्रपत्र डिजिटायझेशन ट्रॅकर आणि त्याची सांख्यिकी माहिती इथे 4 पद्धतीने देण्यात आलेली आहे. जसं-जसं आपलं काम पुढे जाईल त्या पद्धतीने इथले आकडे आपले जे आहेत ते वाढणार आहेत. त्यानंतर दुसरे टॅब आहे गणना प्रपत्र वितरण ट्रॅकर. आता आपल्याला जे फॉर्म द्यायचे आहेत, त्याची नोंदसुद्धा आपल्या इथे ऑनलाईन करून घ्यायची आहे. इथे आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला छोटे 4 चौकोन रकाने दिसत आहेत. तिला वेगवेगळे कलर आहेत आणि त्यापुढे जी माहिती दिलेली आपले काम होईल त्याप्रमाणे या मतदारांच्या नावाच्या टॅबचा कलरसुद्धा बदलणार आहे. तर पहिला आहे गणना प्रपत्र गोळा न करण्यायोग्य म्हणून चिन्हांकित. त्याच्या बाजूला आहे गणना प्रपत्र वितरित केले नाही. त्यानंतर आहे गणना प्रपत्र संकलित केले आणि गणना प्रपत्र वितरित केले. त्या पद्धतीने आपल्या टॅबचा रंग बदलत जाणार आहे आणि इथे आपले मतदार शोधण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा या निळ्या टॅबला क्लिक केलं तर आपल्या फॉर्मवर असणारा क्यूआर कोड आपण स्कॅन केला, की त्यांचं नाव सगळ्यात वर येणार आहे. त्याचबरोबर जर आपल्याला इपिक नंबर माहीत असेल तर इपिक नंबरने सुद्धा आपण इथे शोधू शकतो किंवा नावाने सुद्धा इथे सर्च केलं तर तो मतदार इथे वरती येत आहे. तर ही सुद्धा सुविधा इथे आपल्याला या टॅबमध्ये दिलेली आहे. पुढे आपण गणना फॉर्म भरा यावरती क्लिक केलं, तर इथे आपण गणना फॉर्म भरण्याची ही टॅब इथे आपल्याला समोर दिसत आहे. याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढे घेऊयात. त्यानंतर मतदान ओळखपत्र क्रमांक जुळलेल्या मतदारांसाठी फॉर्म भरा. ही टॅब 2002 आणि चालूचा मतदार क्रमांक जर एकच असेल तर त्यांच्यासाठी आहे. इथे जर आपण क्लिक केलं, तर सध्या आपल्याला नो रेकॉर्ड फाउंड इथे दाखवत आहे. त्यानंतर मायग्रेट इलेक्टर फ्रॉम लास्ट एस-आय-आर 2025-26 स्टेटस. इथे जर आपण क्लिक केलं तर इथे आपल्याला सध्या नो रेकॉर्ड फाउंड इथं दिसत आहे. त्यानंतर आहे मतदारांनी ऑनलाईन भरलेले फॉर्म पडताळून पहा. आजपासून मतदारांना सुद्धा ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहेत. ते जर इथं असतील तर या टॅबला आपण क्लिक केलं तर इथे आपल्याला ते फॉर्म दिसणार आहेत. सध्या फॉर्म कोणी भरलेला नाही. नंतर रिव्हेरिफाय फील्ड EF अनमॅप द इलेक्टोरल. या टॅबला आपण क्लिक केलं तर सध्या इथे कुठला आपल्याला डाटा नाहीये. जशा आपल्याला सूचना येतील त्या पद्धतीने इथे आपण काम करणार आहोत. त्यानंतर 85 प्लसची एक टॅब दिलेली आहे. तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं डाटा अपडेट होईल ते इथे आपल्याला दिसणार आहे. त्यानंतर मतदार नोंदणी अधिकारी यांनी परत पाठवले. आपले जे मतदार अधिकारी आहेत त्यांनी जर आपल्याला काही फॉर्म जर परत पाठवले तर ते इथे आपल्याला दिसणार आहेत. मतदार नोंदणी अधिकारी यांच्याद्वारे परत पाठवलेले असंकलन योग्य म्हणून चिन्हांकित केलेले. त्यानंतर आहे मतदार नोंदणी अधिकारी यांच्याद्वारे परत पाठवलेले आधीच भरलेले फॉर्म. तर या 2 टॅबमध्ये तिथे आपल्याला दिसणार आहेत. त्यानंतर शेवटचं आहे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, मतदान प्रतिनिधी यांच्या बैठकीची इतिवृत्त अपलोड करा. इथे आपल्याला एक बैठक घ्यायची आहे आणि ती इथे आपल्याला फाईल इथे
PDF स्वरूपामध्ये अपलोड करायची आहे. BLO, BLA यांची MOM संदर्भामध्ये आणि 10 MB पर्यंत ती साईज आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे विविध टॅबची तोंडओळख इथे झालेली आहे. यानंतर प्रत्येक टॅबमध्ये जसे अपडेट येईल त्या पद्धतीने आपण त्याची माहिती करून घेणार आहोत. तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूत पुन्हा नवीन माहितीसह. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.